सर्वांना जय जिजाऊ. मी सचिनराव यादव आपल्या पुढे एक नेहमीप्रमाणे विषय मांडत असतो. विषय आज मी एक पुस्तकासंदर्भात विचार मांडणार आहे. प्रत्येकाला या भारतभूमीवरती ह्या जगामध्ये प्रत्येकाला लिखाण करण्याचे एक आपला विचार लिखाणाच्या माध्यमातून एक विचार मांडण्याचा अधिकार आहे. मित्रांनो, सध्या या महाराष्ट्रामध्ये सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, कुठलीही न्यूज ह्या पुस्तकाचा एक सातत्यानं बातमी लागली जाते. त्या पुस्तकाचं आहे नरकातला स्वर्ग. ह्याचं नाव जरा वेगळंच वाटतं मित्रांनो, पण त्याला या महाराष्ट्रातून त्याच्या विरोधातील लोकांनी बराचसाच त्याला विरोध केलेला आहे, ॲक्सेप्ट घेतलेला आहे काय गोष्टीवरती. पुस्तकावर ते आरोप हे होतच असतात मित्रांनो. पहिल्यापासून हे असं आरोप होत आलेले. अगदी संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी जी गाथा लिहिली त्याच्या विरोधात सुद्धा लोकांनी एक आवाज उठवला आणि ती गाथा इंद्राने मध्ये टाकून दिलेली होती. म्हणजे तो एक विरोध होता. त्याच्यानंतर चुकीचा इतिहास लिहिला म्हणून जेम्स लेन एक यांचे हे पुस्तकावर बंदी आणली. ते पुस्तक स्टॉप आहे आज सुद्धा. आता या 2-3 दिवसामध्ये पासून आपणाला एक पुस्तक सातत्यानं पाहायला मिळतं, ते म्हणजे नरकातला स्वर्ग. मित्रांनो, याच्या जरा आपण थोडी जर माहिती घेतली तर आपणाला एक निदर्शनाला येतं की नरकातला स्वर्ग याच्या पुस्तकाचे लेखक राज्यसभेचे खासदार संजय राऊत आहेत. आणि ते पुस्तक प्रकाशन केलेलं आहे शरद तांदळे, एक नवीन प्रकाशक आहेत आणि विचार ते सातत्याने चांगले मांडतात. आणि या पुस्तकाचा पुस्तक प्रकाशन सोहळा हा मुंबई या ठिकाणी झाला. पुस्तक प्रकाशन करण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेब होते, शिवसेना उबाटा गटाचे उद्धव ठाकरे होते, संजय राऊत होते, जावेद अख्तर होते आणि गोखले नावाचे खासदार होते. ते पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेचे खासदार आहेत आणि ते सुद्धा आपले पुस्तक प्रकाशन करण्यासाठी मुंबई या ठिकाणी आलेले होते. मित्रांनो, ते पुस्तक प्रकाशन करण्यासाठी मी जरा ते माहिती थोडी घेतली. त्या पुस्तकावर ते जे पोस्टर आहे त्याच्यावर एक चित्र आहे आणि ते चित्र असं कार्टून टाईप केलेलं आहे आणि त्याच्यावरती असं धरलेलं आहे आणि त्याच्यात नरकाचा स्वर्ग असं हेडलाईन दिलेली आहे. मित्रांनो, ज्या टायमाला संजय राऊतांना एक अटक होत असताना त्यांनी त्या गाडीतून असं एक टावेल, भगवा टावेल फिरवत होते आणि त्या अटकला समोर जात असताना ते चित्र घेतले आणि त्या भगव्या टावेलवरती हा एक शीर्षक दिले नरकातला स्वर्ग. त्यांना विचारलं की तुम्ही हा पुस्तक नरकातला स्वर्ग असं नाव का दिलं, तर त्यांनी सांगितले की मी अथर्व जेल मुंबई या ठिकाणी ज्या बाराकमध्ये होतो त्या बाराकमध्ये सर्व कैदी असतात. तिथं कोणाचं एक समान असतात कैदी आणि त्यांची प्रचंड श्रीमंती, मोठमोठे लोक असतात. त्यांचे स्वतःचे जेट विमान आहेत, स्वतःचे हेलिकॉप्टर आहेत. अशा अनेक शेकडो माणसं त्यांच्यात रोजगारानं काम करतात. अशा माणसांना सुद्धा हेच वेदना भेटतात आणि त्यांनी सांगितलं की आपण एक पुस्तक लिहू म्हणल्यानंतर त्याच वेळेमध्ये एक त्यांना पाण्याची थंड बॉटल भेटते आणि ती व्याकुळ झालेली असतात थंड पाण्यासाठी आणि ती बॉटल भेटते आणि त्यांचा एक आत्मा पाणी घेतल्यानंतर थंड होतो. त्यावेळेस ते एक खासदार होते, अविनाश भोसले नावाचे प्रचंड मोठे बिल्डर उद्योगपती आहेत पुणेचे. त्यांनी त्या सांगितले की तुम्ही पुस्तक अवश्य लिहा, पण मी एक नाव सुचवतो ते नाव द्या. की त्यांनी सांगितले की नरकातला स्वर्ग. मित्रांनो, संधीकड भिंती ते कलर गेलेला, लोक मच्छर असतात, मोठमोठी उंदरं असतात असे ते सांगतात. मित्रांनो, हे पुस्तक प्रकाशन झालं, प्रत्येकाने वाचलं पाहिजे. आणि ह्या पुस्तक लिहायला त्यांना 101 दिवस जेल भोगायला लागले आणि ते भोगल्यानंतर त्यांनी आपला एक विचार ह्या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेला आहे. हे पुस्तक 80% 101 दिवसामध्ये त्यांनी पूर्ण केले आणि वरचे 20% पुस्तक लिहिण्यासाठी त्यांना 3 वर्षाचा कालखंड लागलेला आहे.
असे त्यांनी अनुभव त्यांच्यातून त्यांनी ते पुस्तकातून वेगवेगळे अनुभव सांगितले असतील, काही गोष्टी सांगितल्या असतील, त्या गोष्टीला भविष्यात ते तोंडही देतील, आपणाला त्याच्याशी घेणं देणं बिलकुल नाही. मित्रांनो, मला एक मी ते पुस्तक प्रकाशन सोहळा पूर्ण माहिती ऐकलेली आहे. गोखले नावाचे जे खासदार आहेत त्यांनी सुद्धा 3 वेळा साबरमती गुजरात या जेलमध्ये त्यांनी काही दिवस झेल भोगलेली. आणि ही झेल भोगत असताना त्यांनी सांगितले की ही झुंडशाही आहे, ही झुंडशाही आहे. हे अजून आपल्या देशामध्ये तर लोकशाही आहे, पण लोकशाहीच्या वरती एक झुंडशाही आहे. आणि हे झुंडशाही कधी कळेल की येत्या 50 वर्षानंतर ज्यावेळी अशी पुस्तक वाचतील आणि वाचल्यानंतर लोकांना कळेल की खरंच हे लोक झुंडशाही म्हणजे त्यांची लोकशाही नुसती नावाला होते, झुंडशाही पद्धतीनं अनेक लोकांवर दबाव आणत होते, जेलमध्ये टाकत होते. हे जिथं जागतं उदाहरण राहील. हे कधी राहील? येत्या 50 वर्षानंतर इतिहासात ह्याची नोंद असेल आणि त्या नोंदीमध्ये संजय राऊतांचा एक उल्लेख असेल. त्यांचं पुस्तक प्रचंड मोठं प्रेरणादायक असेल. आणि त्यावेळेला त्यांना सहकार्य कोणी केलं तर ते सांगतात, मला कुंदन शिंदे या नावाच्या एका व्यक्तीनं मला हे भरपूर सहकार्य केलेलं आहे. आणि मला एकंदरीत असं वाटतं की प्रत्येक माणसाने असं ज्याला वेदना संवेदना होतात त्यांनी क्रांतीचा विचार त्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो. मित्रांनो, कोणाचंही पुस्तक असू द्या, मन शांत ठेवून आपण ते पुस्तक वाचलं पाहिजे. जे आपणाला योग्य ते आपण घ्यायचं आणि जे अयोग्य ते आपण सोडून द्यायचं. सर्वांना माझी एक विनंती मित्रांनो, या नरकाचा स्वर्ग हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे आहे. आणि सर्वांना मी विनंती करतो, जास्तीत जास्त शेअर, लाईक, फॉलोअर्स करा मित्रांनो, सबस्क्रायबर करा. सर्वांना जय जय जाऊ.